अहमदाबादमध्ये ज्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही प्रवास करत होते। त्यांचंही अपघातात निधन झालं। ते पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते। पाहूया। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान अवघ्या 30 सेकंदात क्रॅश झालं। त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते, ज्यात रुपाणींचंही निधन झालं। विजय रुपाणींचा शेवटचा व्हिडिओही समोर आलाय। अहमदाबादच्या विमानतळावरचा हा व्हिडिओ असून यात रुपाणी विमानतळाच्या आत जाताना दिसत आहेत। विजय रुपाणींच्या पत्नी लंडनमध्ये आहेत। त्यांना आणण्यासाठी विजय रुपाणी लंडनला जात होते। त्यात रुपाणींचंही निधन झालंय। विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 म्यानमारमधील यांगूनमध्ये झाला। 1960 मध्ये म्यानमारमधील अस्थिरतेमुळे कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक झालं। विजय रुपाणी 7 भावंडांमध्ये लहान आहेत। 1971 मध्ये ते संघाशी जोडले गेले आणि 1976 मध्ये आणीबाणीत 11 महिने तुरुंगात होते। 2006 मध्ये राज्यसभेवर भाजपचे खासदार झाले। 2014 मध्ये राजकोट पश्चिम मधून आमदार म्हणून निवडून गेले। आनंदीबेन पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रुपाणी मुख्यमंत्री झाले। 2017 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर भाजपनं रुपाणींना मुख्यमंत्री केलं। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते। खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे। ही अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे। अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपाणीजी गेले। विजय रुपाणीजी आणि मी राज्यसभेत एकत्र काम केलं। विजय रुपाणी त्या क्रॅशमध्ये होते, मला विश्वासच बसत नाही आहे। हे खूप दुर्दैवी आहे आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की त्या सगळ्या कुटुंब ज्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलंय त्यांना ताकद देव। विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात आतापर्यंत देशानं बड्या नेत्यांना गमावलंय। 23 जून 1980 इंदिरा गांधींचे पुत्र आणि काँग्रेसचे दिग्गज नेते संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला। 30 सप्टेंबर 2001 कानपूरमध्ये रॅलीला जात असताना माजी रेल्वे मंत्री माधवराव सिंधिया यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। 30 एप्रिल 2011 अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडूंच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, ज्यात खांडूंचं निधन झालं। 2 सप्टेंबर 2009 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर रेड्डींचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला। देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला। 8 डिसेंबर 2021 तामिळनाडूच्या सुरुवे एअरबेसवरून उटी जवळच्या वेलिंग्टनमध्ये जात होते। हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह एकूण 14 जण होते। त्या सर्वांचा मृत्यू झाला। देशाचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू झाला। 24 जानेवारी 1966 मध्ये एअर इंडियाचं विमान 101 कोसळलं। अहमदाबादमधील विमान दुर्घटना अतिशय भीषण आहे, ज्यात सर्वच प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।